नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना कडेकोट बंदोबस्तात धाराशिव जिल्ह्यातील 4ही मतदारसंघासाठी इच्छुकांची चर्चा हॉटेलमध्येच करायची. काल त्यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या आरक्षण कशाला हवं या वक्तव्यामुळे संतप्त अशा मराठा आरक्षण आंदोलकांनी ते ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबले होते तेथे जवळपास 3.5 ते 4 तास निदर्शनं आणि गोंधळ घातला होता. त्यानंतर त्या आरक्षणकर्ते आंदोलकातील 5 जण आणि 5 पत्रकार म्हणजे माध्यम प्रतिनिधी अशा सोबत त्यांनी चर्चा केली आणि आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करू आणि नंतर आपली भूमिका स्पष्ट करू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन 3.5 तासात चाललेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं. त्याच्यामुळं पोलिसांवर पण फार ताण आला होता. त्यामुळं आज काय घडतं त्यातच आज मनोज जरांगे पाटील हे धाराशिव तुळजापूर मार्गे उद्याच्या सोलापूर येथील मराठा जनजागृती शांतता यात्रेसाठी जाणार असल्यामुळं पोलिसांवर तसं प्रचंड असं दडपण पण होतं. त्यामुळंच राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाच्या इच्छुकांची चर्चा ही कडेकोट बंदोबस्तात करावी लागली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात सलग 20 वर्षात झालेल्या जवळपास 8,50,00,000 रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सर्व त्याची चौकशी होऊन 20 पेक्षा जास्त जणांवर या भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आणि कुठल्या कलमान्वये गुन्हे दाखल करायचे हेही CIDने सांगितलं असतानाही अद्याप म्हणजे खटलाच दाखल झाला नव्हता. त्यामुळं काही मंडळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यापूर्वी गेली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करा आणि CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत परत चौकशी करा असे आदेश दिले होते. हे आदेश देऊनही आता जवळपास 2-3 महिन्याच्या वर का उलटला तरी काहीच हालचाल होत नाही. कारण या ज्यांच्यावर ठपका भ्रष्टाचाराचा ठेवण्यात आलाय त्यात बरेचसे जिल्हाधिकारी आहेत. कारण तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद हे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे असतं. त्यामुळे त्यांच्यावर ठपका आहे. त्याचबरोबर त्या काळातील तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार, काही ठेकेदार आणि काही तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे सदस्य यांची नावं आहेत. त्यामुळंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत आहे. असं ज्यावेळेस लक्षात आलं मग यासाठी लवकर गुन्हा दाखल करा म्हणून हिंदू जनजागृती समितीने गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी तुळजापूर येथे मंदिरासमोर आंदोलनही केलं होतं. पण तरीही काही हालचाल झाली नाही. त्यामुळं हिंदू जनजागृती समिती परत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आणि या याचिकेवर मग न्यायमूर्ती घुगे आणि खोब्रागडे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या संदर्भात त्यांनी 2 सप्टेंबर 2024 पूर्वी आपलं उत्तर न्यायालयात सादर करावं असंही आदेशित करण्यात आलं. तर बघू याच्यात काय होतं. काल मोहा येथील संतप्त शेतकऱ्यांनी पीक कर्ज लवकर वाटपच होत नाही असा आक्षेप घेत मोहा येथील
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला चक्क टाळं ठोकलं होतं. या बँकेत जवळपास 900च्या वर शेतकऱ्यांनी पीक कर्जाची मागणी केली आहे आणि आतापर्यंत 100 जणांना पण इथून पीक कर्ज मिळालं नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि इकडं शाखा अधिकाऱ्यांचं म्हणणं की अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाचं जुनं नवं करणं हे काम जिकरीचं आहे आणि वेळ लागण्याचं आहे, त्यामुळं पीक कर्ज वाटपाला वेग नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र शेतकऱ्यांना हे त्यांचं म्हणणं पटत नसल्यामुळं काल त्यांनी या बँकेच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोहा शाखेला कुलूप ठोकलं होतं. राज ठाकरे आज साधारण थोड्या वेळापूर्वी धाराशिवचा मुक्काम आणि इथलं त्यांचे सर्व कार्यक्रम आटपून आता लातूरकडे रवाना झाले आहे. आणि मनोज जरांगे पाटील हे थोड्या वेळापूर्वीच अंतरवली सराटी येथून मार्गस्थ झाले असून ते धाराशिव मार्गे तुळजापूरला जाणार असून त्यांचा आज तुळजापूरला मुक्काम आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता सोलापूर शहरात त्यांची मराठा जनजागृती शांतता यात्रा सुरू होणार आहे. आज तुर्तास एवढंच. आज नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुधा फड यांनी श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या या संस्थेचे उभारणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या के.टी. पाटील यांचा पुतळा हटवण्यासाठी कारवाई करण्याचे पत्र दिलं होतं. मात्र त्या पत्राच्या बरोबरच त्यांनी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्त पण मागितला होता. मात्र आज शहरात राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील यांचा दौरा, यामुळं पोलिसांकडं शक्यता पोलीस बळ उपलब्ध नसावं अशी एक शक्यता असल्यामुळेच ह्या पुतळ्याच्या बाबत नगर परिषद आज काही कारवाई करू शकली. आज पुरतास एवढंच. धन्यवाद.